गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 7:31 झालेले आहेत. आम्ही चाललेले इंटरव्ह्यूला. सुवेज भैया गारटलेले आहेत. ओळखत असाल यांना मी ओळखतो, तुम्ही बघितले ब्लॉगमध्ये आता भैया. तर आता विषय आहे का, आता आम्ही चाललो एका इंटरव्ह्यूला. तो आहे सायबर सिक्युरिटी डिटेल. आता नलवडे काय म्हणतात बघा. काय म्हणतात नलवडे? काय म्हणतात? काय गजब बेइज्जती आहे. काय म्हणते तू? काय म्हणत तुला? तुझं इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तिथं जेव्हा अबाउट युअरसेल्फ, सायबर सिक्युरिटी सी जरी माहित नसला तरी अबाउट युअरसेल्फ चांगलं द्या आणि त्यांना फक्त कॉन्फिडन्सली सांगा की आम्ही तुमच्यासाठी एफर्ट घ्यायला तयार आहे. विथिन 2 वीक मध्ये आम्ही सगळं कव्हर करू. म्हणजे तुला काहीच नसलं तर चालतंय, म्हणजे तुला ते घेणार ती. तुला सायबर सिक्युरिटी सगळी माहित नाही आणि तुला इंटरव्ह्यूला घेणार. स्वप्नील भाई तुम्हाला काय म्हणायचं? म्हणते एफर्ट घ्या थोड्या दुसरा इंटरव्ह्यू क्या बढिया था गुरु. एवढं बरोबर. ये माघारी मग. A few moments later. 11:30 वाजता आम्ही पोलीस स्टेशनला पोहोचलेलो आहेत. स्वप्नील भैया उभं राहून आलो का नाही आपण? कंटाळा आलाय. आता डायरेक्ट इंटरव्ह्यू झाल्यावर भेटू आपण, नाही का? ओके ठीक आहे. चला नलवडे भैया, कसं वाटलं तुम्हाला? प्रवास कसा वाटला? प्रवास दुःखदायक झालेला आहे. उभं राहून आलेला का आपण? किती वेळ? बस जागा नव्हती. तुम्ही म्हणला जागा आहे. भरपूर दुःखद आहेत. ओमकार नलवडे कंडक्टरच्या सीटवर बसलाय. त्यांना म्हणते की आमची पहिले प्रायोरिटी बसण्याची, तुम्ही कसं असं करू शकता? कस्टमर फर्स्ट प्रायोरिटी म्हणून बसलाय त्यांच्या ह्याच्यावर. वरनं म्हणते मी लांब आले उभं राहून बारामतीवरनं. हा कसा बसलाय बघा. झुके रहना पड़ेगा मेरे आगे, क्योंकि मैं अपने में खुद हीरो हूँ, तो झुके रहना पड़ेगा. आम्ही सगळे उभं राहिले तो बसलाय. भूषण भाई तुम्हाला यावर काय म्हणायचंय? काय नाही, आपण काही नाही. आपण नलवडे आपल्याकडून नलवडेकडून शिकून घेतलं पाहिजे. आहे का नाही? की कसं विकायचं. आता इथं तर इंटरव्ह्यूलाही करेल तो. स्वतःला कसं विकायचं. व्हॉट्सअप भाई. जगताप भैया बोला की जगताप भैया. जगताप भैयाला असते का? तुम्हाला काय म्हणायचंय? स्पीचलेस आहे का नाही? क्रॅक करणार इंटरव्ह्यू 2 मिनिटात. तो 3ऱ्या मिनिटाला बाहेर, कंपनीतनं बाहेर. 1 eternity later. भैया बोला, कसा होता एक्सपीरियंस इंटरव्ह्यूचा? बोला की. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ. बिलकुल सही. काय म्हणले ते? इंटरव्ह्यू झालेला आहे सध्या तर. हा काय म्हणले ते? काय म्हणले? बोला की. हा काय म्हणले? घेतलं का तुम्हाला? अबाउट युअरसेल्फ सांगितलं, घेतलं का? अबाउट युअरसेल्फ सांगितलं नाही घेतलं बरं का. हा तुम्ही सकाळी काय म्हणत होता? हा सकाळी काय म्हणत होता?
दिसतंय म्हणून काय बघणार हा अरे मी गाड्यांकडे बघतोय. तुम्ही सकाळी काय म्हणत होता? सकाळी काय म्हणत होता? आबावाडीवर सांगितलं घेतील आहे ते वाक्य मी माघारी घेतोय. आता नाही माघारी झालं संपलं आता आहे का नाही. बोलले इंग्लिश चांगलं करा, ग्रामर चांगले करा. ग्रामर शिवाय काय तुम्हाला कन्व्हर्सेशन चांगलं पाहिजे. जसं कंडक्टरला चुना लावला तसा इथं लावू शकत नाही. कंडक्टर होता बोळा माणूस आपलं टिक्काला म्हणतात. काय म्हणला कंडक्टर? डॉक्टरने त्यापेक्षा 5 रुपये घरात ठेवलं आणि नुसता मोकळा कागद दिलाय आपल्याला. तिकीट दिली नाही का? तिकीटच दिलं नाही. दिलं की तिकीट? तर म्हणला प्रिंट झालं नाही. तू काय म्हणतो मग? त्यांच्यावर काय बोलत होता? त्याला म्हणलं तिकीट असं कसं काय आलं तर ते म्हणलं लागा मिस्त्रीचा घोटाळा झाला. कसं काय मग तुम्ही असं करून काढायला पाहिजे. तसं ते डायरेक्ट खोललं कसं करून प्रिंटेड असं नसलंय. रोल असा मग त्यांनी डायरेक्ट खोललं मग तिथनं कागद दिला. सीटचं काय सीन झाला? सीटचं तुम्ही बसलेला ते बसलेलं उठवत तुला. सीटचं काय जाऊ ती. अरे मी म्हणलं हा प्रवाशांना प्रायोरिटी दिली पाहिजे असं म्हणलं. ओके, त्यांनी ते काय बोलले? प्रायोरिटीला काय बोलले? प्रायव्हेटीला म्हणलं की मी वयस्कर आहे. म्हणलं माझं पण पाय दुखतं. ट्रेन उभा राहून आलोय. एखाद्या वयस्कर माणसाला असं उभं राहून कसं काय दिलं? तुझा वयस्कर नाही ती लुटणार आहे तो. त्यांच्यापेक्षा वयस्कर हेच आहे. त्या काय माझं वय झालंय त्याचं, वय झालंय. इंदापूर बारामती करून वय गेलं. लय फिरलाय तो गोवरान फिरलाय तो. पुण्यामध्ये बागात मध्ये टेस्ट बघायची का? टेस्ट घ्यायची का तुम्हाला? उठून खाली बसला तो नाही कतला कुतला. असं बागांमध्ये येऊन गाड्यांच्या मागं बघून गाड्या कुठला गाड्या स्कॅन करून. आमचा झाला विषय काय झाला, रेल्वे झाली उशिरा. त्यामुळे आम्हाला कंपनी जाता आलं नाही. दुसऱ्या कंपनीत गेलो, ती कंपनीत नव्हती. पण ती बिल्डिंग मध्ये काहीतरी होतं, टॉप फ्लोर होता. जस्ट एक स्टार्टअप होतं, स्मॉल स्केल. नथिंग ब्रो. त्यांच्या वेटिंग मी खुद डाल लेऊंगा. त्यांच्या वेटिंग रूम पेक्षा काय मोठे आयुष्यात? तुमच्या घरात काय मोठे? बाथरूम बाथरूम मोठे त्यांच्या वेटिंग रूम पेक्षा. काय म्हणा आमच्या घरासमोर काय बोलत नाही. त्यामुळे आम्ही काय केलं, आम्ही जेवढ्या एरियात गोट्या खेळतो ना, गोट्या तुम्ही मोकळ्या. आणि मग काय झालं, तिकडे गेलो नाही. सायबर सिक्युरिटी राहिलं. इकडे गेमिंग मध्ये गेलो, गेमच झाली आपलं, आहे का नाही? गेमच झाली. हे असं नव्हतं पाहिजे. आणि धोका भेटला पाहिजे. मला धोका काही बोलत होता की आपल्या बॉडीवर मला धोका काय भेटला नाही. आलतू कशाला आपला असं झालं होतं. असं झाला होता. एक्सपेक्टेशन काय नव्हतं तुझ्या कंपनीमध्ये की बाबा आपल्याला जॉब भेटली पाहिजे वगैरे असं काय? जॉब कोण करणार आहे? मग जॉब नाही करणार आहेस तू? म्हणजे तू बिझनेस करणार आहे का? ये देखो, हमारे ग्रुप का छोटा बम्बानी, लैपटॉप और बच्चे बाबा. छोटा बम्बानी है हमारे ग्रुप का. अभी ये जाते हुए हमारे ट्रिप को पूरी तरह स्पॉन्सर कर रहा है. और हम इसी के भरोसे मग आम्ही आले सारसबाग. सारसबाग में सारसबाग फिरणार आम्ही. आता काय संपलं, इंटरव्ह्यू झाला, सगळं झालंय. काय काही प्रॉब्लेम नाही. आता संध्याकाळी ट्रेन मध्ये डायरेक्ट घरी 12 मध्ये संपलाय. चालतंय, बरं त्याच भेटू. भूषण भैया काय लोड नाही, कंटाळा आला मला. जगताप भैया कंटाळा आला, झाला फ्रेश झाला. गेमिंग क्लाउड तर आमचा क्लाउडवरच निघाला. झालं, संपलं. चला बाय, युट्यूब परत. बाय बाय. A few inches later. शेवटच्या 1 मिनिटात आपण परत आलोय. आम्ही PNPL आमची बस पोहोचलीच नाही. बॉय
मला काय म्हणायचं यांच्यामुळे आम्ही वेळ झालाय बरं का आलो शेवटी कसं तरी मागच्या बायमुळे शॉर्टकट दाखवले मागच्या बायमुळे बसलो आता बाकीचा व्हिडिओ बारामध्ये गेला आहे का चला बाय हो बादशा बाय चला की यायचंय का नाही कामगार बादशा बाय कामगार कसं काम नाही काय काम नाही आता बोल तू आला कर देऊ काय लागतं भैया One eternity later. 10 वाजता आलेलो आहे आम्ही पोहोचलो आहे अख्खा दिवस घालवला आम्ही टाइमपास करण्यात फुल टाइम 12 तास वेस्ट गेलेत पूर्णपणे आता जेवण करून झोपणार आहे आता जाऊन सर्व झोपायचं आता संपला आजचा व्लॉग बाकीचा पुढच्या व्लॉग बघायला होते पुढचा अजून एक नवीन स्टोरी नवीन व्लॉग न्यू ब्लॉग गुड नाईट म्हणायला सगळे गुड नाईट गुड नाईट गुड नाईट बाय